हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी तुम्हाला वन टक्स ब्लाउज संपूर्ण शिलाई दाखवणार आहे। तर इथे संपूर्ण ब्लाउजची शिलाई मी दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला इथे पुढील भाग घ्यायचा आहे। दोन्ही भाग पुढील समान ठेवायचे आहेत समोरासमोर। गळ्याचा जो भाग असतो तो मध्ये घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने समोरच्या समोर ठेवून आपल्याला संपूर्ण जी शिलाई असते ती करून घ्यायची आहे। तर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। असे मी नवीन आपल्या चॅनेलवरती टीचिंग विषयी व्हिडिओ घेऊन येत असते। तुम्हाला जर ह्याचा कटिंग हवा असेल तर मी इथे लिंक शेअर केलेले आहे। 32 साइज वन टक्स ब्लाउजचं कटिंग तुम्हाला पाहायचं असेल, डायरेक्ट कटिंग कसं करायचं त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर मी इथे लिंक शेअर केलेला आहे, तुम्ही नक्की एकदा बघू शकता तुम्हाला जर कटिंग माहिती नसेल तर। आणि एकदम सोपा आणि सिंपल हा ब्लाउज शिवण्याला खूप सोपा आहे आणि खूप लवकर पण होतो शिवून। इथे मी आता हा पूर्ण शिलाई दोन्हीही भागांना करून घेतलेले आहे पहिल्यांदा। तर इथे तुम्हाला हो जो कपडा इस्ट्रलचा आहे तो कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे पाठीचा भाग घेतलेला आहे। तर मी इथे तुम्हाला मटका गळा इथे कटिंग दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे, गळा रुंदी 2.25 टाकून घ्यायची आहे। इथे मी 3.5 घेतलेला आहे, इथे डीप गळा हवा आहे म्हणून 1.5 इंच टाकलेला आहे। त्यानंतर मी इथे मटका गळा जसा शेप दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला पण शेप देऊन घ्यायचा आहे आणि इथे मी कटिंग केलेले आहे। तर इथे तुम्हाला अशा पद्धतीने ब्लाउज पीस आहे तो हातरून घ्यायचा आहे। त्याच्यावरती आपल्याला जो मेन अस्तरचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि पाव इंचाने जसा राऊंड अप आहे त्या पद्धतीने आपल्याला टिचिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आतल्या साईडचा जो राऊंड अप जो आपण दिलेला होता तो कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने कट घालून घ्यायचा आहे। त्यानंतर जे मेन कापड आहे ते आपल्याला पलटून घ्यायचं आहे वरचं आणि अशा पद्धतीनं आतला जो अस्तर आहे तो वरती दिसला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित चुन्या पडू नये। मग अशा पद्धतीने आपल्याला इथे जो राऊंड अप आहे तो टाकून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी राऊंड अप जो आहे तो टाकून घेतलेला आहे, म्हणजे शिलाई करून घेतलेली आहे। त्यानंतर मी पूर्ण शिवून घेतलेला आहे आणि जे मेन आपलं टक्स असतात इथे 3.5 टाकू शकता, 3 टाकू शकता। आपला लॉंगचा गळा असला तर आपण 3च टाकायचा आहे। त्यानंतर मी इथे 1.5 इंचाची पट्टी काढली होती, ती टिचिंग करून घेतली होती एक साइडून, ती मी इथे 1.5 इंचाची पट्टी लावून घेत आहे। मध्ये सेंटरला मी इथे दाब दिलेला आहे आणि आतल्या साइडला आपल्याला ही पट्टी जी आहे ती होल्ड करायची आहे। व्हिडिओ खूप फास्ट आहे कारण खूप वेळ मोठा व्हिडिओ होत आहे, त्याच्यामुळं पाठीच्या जे भागाचं वगैरे असते ते मी टाकलेले आहेत ऑलरेडी मटक्या गळ्याची। इथे मी लेसनं डिझाईन करत आहे, ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहेत त्याच्यामुळे मी पाठीच्या भागाचे फास्ट जरा थोडा व्हिडिओ केलेला आहे। तुम्हाला जर पूर्ण माहिती हवी असेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनेलवरती बघू शकता। मटक्या गळ्याची पूर्ण माहिती दिलेली आहे। इथे बघू शकता मी लेस जे आहे त्याला डबल शिलाई घालून घेतलेले आहे। खूप सुंदर आणि छान लेस दिसत आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल। इथे मी आपलं मेन भाग आहे पुढचा, ती मी एका भागाला आधीवरती 5 इंचाचा टक्स कसा टाकायचा ते ऑलरेडी मी आखलेला आहे। तर इथे आपल्याला 4.5 घ्यायचा आहे। 5 इंचाचा आपला हा टक्स असतो तो आखून घ्यायचा आहे। दोन्ही कुठल्या साईडला 1.5 इंच घेऊन आपल्याला अशा पद्धतीने इथे तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि दोन्हींची घडी समान घालून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे अशा पद्धतीने टिचिंग करून घ्यायचं आहे। दोन्हीही भागाला आपल्याला सेम टिचिंग करून घ्यायचे आहे, डबल शिलाई घालून घ्यायची आहे। इथे बघू शकता मी परत एकदा दाखवत आहे, डबल घडी घालून घ्यायची आणि अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची। तर अशा पद्धतीने असे पप्स पडतात ज्यावेळेला आपण 5 इंचाचा जो टक्स असतो तो हे करत असतो त्यावेळेला।
त्यानंतर इथे बघू शकता मी 1.5 इंचाच्या पट्ट्या ज्या काढल्या होत्या त्या जशा पाठीची पट्टी आपण जॉईन करतो त्याच पद्धतीने इथे तुम्हाला जॉईन करून घ्यायची आहे। ही पट्टी जी आहे तुम्ही डायरेक्ट काठावरती शिलाई मारू शकता किंवा मध्ये सेंटरला शिलाई मारून तुम्ही हात शिलाई पण करू शकता पुढच्या भागाला। त्यानंतर मी ते लूप पट्टी हुक पट्टी मी दाखवत आहे। तर आपली लूप पट्टी असते ती डावी साईडला असते आणि हुक पट्टी जी असते ती आपली उजव्या साईडला असते। तर लूप पट्टी जी आहे ती मी आतून वरती होल्ड केलेली आहे आणि हुक पट्टी जी आहे ती वरून मी आत होल्ड केलेली आहे। तर आपल्याला मी इथे गळा मापून जो पुढचा गळ्याचा राऊंड असा पद्धतीने आपल्याला गोल आकार करून घ्यायचा आहे। कमी जास्त गळा आहे का बघायचा आणि आकार द्यायचा आपल्याला तिथे। त्यानंतर मी गोटच्या पट्ट्या पुढील भागाला लावून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने गोट तयार करून घेत आहे पुढील भागाचा। आपण गोट तयार केल्यानंतर ते आपण लूप पट्टी जी असते त्यात कोणे असतात छोटे छोटे ते नंतर बनवून घ्यायचे। ज्यावेळेला आपण गोट पट्टी बनवतो तिथून पुढे नंतर ती आपल्याला छोटे छोटे हुक अडकण्यासाठी लूप पट्टीला कोणे बनवून घ्यायचे। तर मी ते पॉइंट काढलेले आहेत आणि छोटे छोटे लूप पट्टी साठी कोणे बनवून घेत आहे। लूप पट्टी हुक पट्टीचं सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला फास्ट दाखवत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता दोन्हीही भाग अशा पद्धतीने पुढील भाग तयार झालेले आहेत। त्यानंतर इथे मी बाही घेतलेले आहे। तर बाहीचा आपल्याला पहिल्यांदा मेन अस्तर जो आहे तो वरती ठेवायचा आहे आणि एक भाग जो बाहीचा कमी असतो तो पुढे ठेवायचा आहे। एक भाग जो बाहीचा कमी असतो तो आपल्या कुठल्या साईडला ठेवायचा आहे हे लक्षात घ्यायचं आहे, कारण बाही ज्या वेळेला आपण जॉईन करतो तर त्यावेळेला ती उलटसुलट होऊ नये त्यासाठी हा मेन हे असते। तर इथे मला थोडंसं अस्तर कमी पडलं होतं बाहीला, तर मी इथे त्यांना जॉईंट दिलेला आहे बाहीला। तर अशा पद्धतीने तुम्ही पुढे सुद्धा म्हणजे दंडघेरची पुढची बाजू असते तिथे तुम्ही जॉईंट देऊ शकता कापड तुमच्याकडे कमी ज्या वेळेला असेल त्यावेळेला। इथे मी ते पट्टीची 1 इंचाचा भाग कमी पडत होता तर मी त्या पद्धतीने पट्टी जॉईंट करून घेऊन दाब दिला होता आणि मेन जे पेपरावरती आपण बाही कटिंग केलेली असते ती ठेवायची आणि कट करून घ्यायचं म्हणजे उंची कमी जास्त होत नाही। तर इथे मी परत पलटलेले आहे बाही आतल्या साईडनं आधीवरती जॉईन करून घेतलेले आहे आणि नंतर म्हणजे सवच्या बाजूवरून आत होल्ड केलेले आहे। तर इथे माझी ही डिझाइन वर्क रेडीमेड म्हणजे ब्लाउज पीस आहे। तर इथे बघू शकता तुम्ही मी आतल्या साईडला म्हणजे ब्लाउजची बाही जी आहे ती पलटून आतल्या साईडून पूर्ण टिचिंग करून घेतलेले आहे। सगळी कुंड साईड कुंड पूर्ण टिचिंग करून घ्यायची आहे आणि राहिलेला जो कपडा असतो आपला तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघू शकता कशा पद्धतीने मी ते कटिंग कपडा करत आहे तशाच पद्धतीने तुम्हालाही करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या ह्या बाह्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत। तर पाठीचा भाग मी ठेवलेला आहे सवचा, त्यावरती पुढील भाग जो आहे तो मी उलटा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता। तर इथे मी अर्धा इंच जी शिलाई आहे शोल्डरमध्ये ती घालवलेली आहे। तर इथे आपल्याला डबल शिलाई घालवायची आहे। तर इथे मी पुढील भाग आणि मागील भाग आपण बघायचा आहे मापून आणि ज्या वेळेला आपण बाही जोडतो त्यावेळेला कमी जास्त आहे का बघायचं शोल्डर वगैरे आणि छोटे छोटे जे कापड एक्स्ट्रा असतं ते कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे जो पुढील भाग असतो बाहीचा अर्धा इंच कमी तो आपल्याला काय करायचा आहे पुढल्या साईडला घेऊन अर्धा इंच शिलाई घालवायची आहे बाहीमध्ये आणि इथे बाहीमध्ये मी डबल शिलाई घालवत आहे बघू शकता। परत एकदा इथे मी बाही बघा कशा पद्धतीने ठेवत आहे शोल्डरच्या मध्ये सेंटरवरती ठेवून त्यानंतर आपल्याला अर्धा इंच शिलाई घालवायची आहे तिथे सेंटर काढलेला असतो मध्ये सेंटरला तिथे आणि डबल शिलाई घालून घ्यायची आहे बाहीला आपल्याला। तर इथे मी तुम्हाला फिटिंग नाही दाखवत कारण मी फिटिंगचा ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे अपलोड केलेला आहे त्याची लिंक इथे मी शेअर करत आहे। तर इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान ब्लाउज आपलं तयार झालेला आहे। वन टक्स ब्लाउज खूप सुंदर मुलींना तरी खूप छान दिसतो।
थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.